गीता आली आहेस ना आता? पटकन जेवून घे बघ, वाढलंच आहे मी. ताई, अहो बऱ्यात ना तुम्ही? मी कसं जेवू? माझा उपवास आहे. हे जेवले ना की मी नंतर जेवून घेते. नीता, कोण आहे? हा, या अशा नवऱ्यासाठी तू उपवास धरलायस. तू जिवंत आहेस की नाही त्याची तरी फिकीर आहे का त्याला? हा, या घरात ना प्रेम, माया, जिव्हाळा हे शिकवलंच गेलं नाहीये का आपल्या नवऱ्यांना? मी तर म्हणते अशा राक्षसांसाठी ना खरं आपण उपवास पकडायलाच नाही पाहिजे. नाहीतर काय ग, मुद्दाम ना उपास तोडून देऊन काय लागायचं ते पाप लागू दे त्यांच्या माथी असं म्हणून, त्यांचं कल्याण होऊ दे असं म्हणून सोडून दिलं पाहिजे. खरं सांगते. हे बघ, तू ते सगळं सोड, तू ना खाऊन घे. चल अगं, तुझ्या पोटातल्या बाळाला सहन होणार आहे का ग उपवास? ते काय नाही, मी ऐकणार नाहीये तुझं. गप्प खायचं आहे म्हणजे खायचं आहे. ऐका ना, मी भरवते तुला. ताई, आईनं कळलं ना तर कोणी बघत नाही, कोणी ऐकत. ऐका ना ताई, मी चल तू आधी. चल नीता, नको, चल तू माझं ऐक. खायचं म्हणजे खायचं, एक नाही दोन नाही, पटापट संपव. बघितलं ना ताई, काही नाही होत, मी आहे ना. घे. हे काय, तुमचे हे जेवायच्या आधीच जेवायला बसलात तुम्ही? उपवास मोडला म्हणजे तुम्ही? नाही नाही नाही. थांबा, मी आत्यांनाच सांगते. आत्या, इरा, इरा, ऐक इरा, इरा असं नको. आत्या, आत्या, मी बाहेर सांगत. आत्या, काय झालं ओरडायला? आत्या, हे बघा, हे जेवतायत. आज उपवास होता ना तरी सुद्धा. तुमच्या घरात सगळे खोटच बोलतात का? सॉरी. मला तुम्ही सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी उपवास धरलाय, पण आता खरं कारण मला कळलं. तुमचं तर पोट बिघडलंय. नाही नाही सावी, अहो मी खरंच उपवास धरलाय, पण फक्त आईशी खोटं बोललो. नाही म्हणजे डायरेक्ट कसं सांगणार ना की तुमच्यासाठी उपवास धरलाय मी. म्हणजे तुम्ही तुमच्या आईशी पण खरं बोलत नाहीये, तिच्याशी पण तुम्हाला खोटं वागावं लागते. नाही, ऍक्च्युली ना बरोबर आहे. खरं तर ही ना सगळी त्यांच्या कर्माची शिक्षा आहे. माझ्या आईला ज्या खालच्या थराला जाऊन त्या बोलल्यात ना, त्याच्यामुळे त्यांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांचा सगळ्यात विश्वासू मुलगा त्यांच्याशी खोटेपणानं वागतोय. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्यासाठी उपवास धरला आणि मी लगेच तुम्हाला येऊन घास भरवणार आहे? असं काही नाही होणार. मला काही फरक नाही पडत,
कारण जी फॅमिली माझ्या फॅमिलीचा रिस्पेक्ट करू शकत नाही ना, त्या फॅमिलीतल्या कोणाचाही मी रिस्पेक्ट नाही करू शकत. काय ग? आई आई तुझं तोंड खूप चरायला लागलंय नाही का? काय तुझा उपवास तुटल्यानंतर माझ्या मुलाला काहीतरी त्रास होईल याचा विचार सुद्धा तुझ्या मनाला शिवला नाही का ग? काही सगळं मुद्दाम करतेस? जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून मेंदू काय गहाण ठेवून आलेस की काय? उपवासाच्या दिवशी बरं तुला खायला सुचतंय? हा, बघावा तेव्हा नुसती आपली म्हशीसारखी खात असते ते. भूक लागते ना सारखी? आता मीच भरवते तुला. हा, मी देते ते खायचं. अवंती, मीठ आणि मसाला घेऊन ये पटकन. ऐकलं नाहीस? सॉरी प्लेट पण दे पटकन. आई नको, आई बस करावं, जीव जाईल तिचा. अजून घेतला नाहीये जीव. मला माहितीये ही सगळी फूस तूच लावली असणार आहेस. तूच दिलंस ना तिला खायला. काय गैरा? हो आत्या, ह्याच भरवत होत्या आणि स्वतःच्या हातांनी भरवत होत्या. हे असं आज यांची मस्तीत जिरवते बघ. भुका लागतायत काय सारख्या? जिभेचे चोचले पुरवायचे. बघते मी आज तुम्ही कशात जेवताय ना तेच बघते.